Today, a special press conference I called, and I'm before you. We have one of our Panch members, ex-deputy Sarpanch, Panch member Sarpati, and we have one who is actively involved in social, religious issues. So Jerry. आयचे मुद्दे हांव पॉलिटिकल कांय घेवन येवना पूण एज अ पॉलिटिशियन आमचेशी कांयशे रिलिजियस लिडर आनीक बरे मागपी आमचेशी येयले आनी आयज दोनूय मुद्दे घेवन येयला तेजे बरें आतां आनी कांय फुडल्यान घेवन येवना एक आहा तो मुद्दो Foreign Contribution Regulation Amendment Bill 2026. म्हाका दिसता तुमकां खबर आसतली सेंट्रल गव्हर्मेंटान एक बील हाडपाक सगळीं केल्या आनी हें बील तुमचे ते कंटेंट पळयतू जाल्यार हे कंटेंट आहा ते बिलान इफेक्ट जाता आमच्या मायनॉरिटी हे कित्याक त्रास जाता हे सरकारान हें चिंतप ना की जे मायनॉरिटी आहा तेणी की डोनेशन येता कितें फंडींग येता फ्रॉम फॉरेन कंट्रीज इट इज नॉट टू कन्वर्ट द रिलीजन एनीथिंग एज सच पण तुमकां खबर आसतली आमी दर एक गांवांनी जायती इन्स्टिट्यूशन आहाय चॅरिटीज करताय ऑर्फनेज आहाय NGOज आहाय आनी ह्या कंटेंट आहा तितून कितें म्हणटा की जे एसेट आहा आनीक ताका ती परमिशनां ना रिन्यू करूं ना ती सरकार तेच ताब्यात घेता हे आतां बिलान सो आर्टिकल 30 कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे आमकां क्लियरली रायट्स दिता मायनॉरिटी पूण ह्या रायट्स दिता म्हणटकच हे एमेंड करप फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलर अमेंडमेंट करप आनी जे कॉन्स्टिट्यूशन आमकां मायनॉरिटीक रायट्स दिल्या ते रायट म्हाका कॉन्स्टिट्यूशन चेंज करून म्हाका दिसता आमचे जे मायनॉरिटीक आहा ते त्रास आनीक लायक हांव एक कॅथलीक म्हाका एक म्हाज्या मुख्य भाशेकडून चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहा आमचे ट्रस्टी आहा आनीक आय एज वन पॉयंट ऑफ टायम फॉरेन नॅशनल आमी अमेरिकन सिटीजन आशिल्ले आनी देर इज अ लॉट ऑफ गूड वील बिजनसां आशिल्ले आमकां सो बरीच समाजीक सेवा करता म्हणून आमी अंडर चॅरिटेबल ट्रस्ट आमकांय कोण बाय सम डोनेशनां कॉन्ट्रिब्यूट करताले सो हे आमचे रायट काडप तेंच्या ताब्यांत दवरप म्हाका दिसता सगळे उलयता कॉन्स्टिट्यूशन आमचे देशाचे कॉन्स्टिट्यूशन आहा तेजेर हे हाडटा म्हणून सो म्हाका आतां दिसलें हे आयज जे म्हाका दिसता दर एक आमच्या मायनॉरिटीक दिसता ते हांवें मुख्यमंत्रीक बरयलां इज द हेड ऑफ द स्टेट आनी सिन्स हो विशय सेंट्रलाचो हांवें हो विशय प्रायम मिनिस्टराकूय धाडला होम मिनिस्टराकूय धाडला आनी ही आमच्या मायनॉरिटीक त्रास करता म्हणजे म्हजी मागणी आहा जे आयज जे कंटेंट घातला तितून अमेंडमेंटाक म्हाका दिसना ते खंयच्यान आमचे मायनॉरिटी लोक आहा तो फॉरेन फंड येता दर चेंज करूंक लायता कन्वर्ट करूंक लायता तसलें म्हाका कांय दिसना आनीक आयज
दी इंस्टिट्यूशन आसा जावं ती मायनॉरिटीची जावं कॉलेजी जावं इस्कॉलां जावं ऑर्फनेजी जावं आतां डायसेसन इस्कॉल आहा म्हाका दिसता आमच्या गोंयांत तरी अशे कोणाक त्रास आहा आनीक कोणाकूच अशे त्रास करता म्हणून म्हाजी मागणी तुमच्या माध्यमांतल्यान आनीक पावट हो विशय हांवें काडला बिहाफ ऑफ आवर कम्युनिटी मायनॉरिटी वीच इफेक्ट foreign contribution regulation amendment 2006 bill आहा हे हाडचें न्हू म्हणून आनीक परत घेवचें म्हणून आमची गोंयकारांची दोन एक आमचे कम्युनिटी आहा आमचे चर्ची आहा जे इनवॉल्व जातात तेंची मागणी आहा त्या पासून आमची हे तुमच्या फुडल्यान तुमच्या माध्यमांतल्यान पावोवपाक प्रेस करता. दुसरो विशय आहा तो भयंकर विशय. तुमकां खबर आसतली गोंयांत प्रोटेस्ट दर एक मतदारसंघांनी प्रोटेस्ट करतात टीसीपीच्या नंतर जे 39A सेक्शन आहा ते आमकां गोंयांत नाका गोंयकारांक कोणाक नाका. तुमी मान्य करतले हिंगा प्रोटेस्ट केले हंगर स्ट्रायक जाले हंगर स्ट्रायक कशें जालें कितें जालें तेजेर उलयना पूण दोन एक गोंयकारांक नाका कित्याक तुमी पयचे 39A स्वीपिंग अनचेक्ड डिसिप्लिनरी पावर दिलेले आहा आनी हे पावर कोणाक आहा चीफ टाउन प्लॅनर सगळे पावर हितून कितें आहा तुमी पयल्या हितून कंटेन आहा कोणे मॅसीव लँड घेतले ल्हान प्लॉट केले काडवट केले इकले सो आयज हें बंद जावपाक जाय म्हण सोबत गोंयांत बरो बोबाव करता नाका. आमची इकोलॉजी आहा आमचें एनवायरमेंट आहा ते आमी सांबाळ उरला ते सांबाळपाक जाय म्हण लोक रस्त्यार येतात आनी आमची सगळे गरज गोंयकारांची ही मागणी आहा. बट हांव सरप्रायज जालो आमचे बोंडावलेचे आमदार तुमी पयले आसतले पयर बोंडावली मिटींग जाली आनी मिटींगेक तेणी हांवें एक पोस्टर पयलो आनी आयज हांगासरूय हांव तुमच्या माध्यमांतल्यान दाखोवंक सोदता. हांगासर ताका हांवें पोस्टर पयलो हो पोस्टर कितें म्हणटा ओपोज करपाक 39A एंड NDZ आनी NDA. आतां हे NDZ तर ओपोज केले नाका म्हणून न्हू कित्याक पयर TCP मंत्र्यानूय सांगलां की ओपोज करता ते आपल्याक वॉट्सॅपाचेर मॅसेज धाडटा म्हणून आमच्या मतदारसंघात NDZ हाडिनाका म्हणून. आतां NDZ आमकां जाय जरी ते अंडर NDZ शेतां आमचे दोगोर जावं आमचे हे आहा ते तोडी आहा सॉल्टपेन आहा जावं मँग्रोव्ज आहा सँड्यून आहा ह्यो सगळे सांबाळटले जाल्यार NDZ जाय. आतां हो कित्याक ओपोज करता तो हांव चिंतून पडलेलो आहा. एका कोणे बिल्डरांनी तुमी पयले आसतले दर एक दिसाक ह्या बोंडावले मतदारसंघात जे एक्टिविस्ट आहा बरे मागपी आमच्या गांवांत आमच्या मतदारसंघात कितें बरें जावचें म्हणून दर एक दिसाक तिका कितें इलिगलिटी चलता ते लोकांचे नदरेक हाडटा. आतां ह्या आमदाराक हांव फकत एकूच सांगूंक सोदतां लोकांक मिसगायड करूं नाका. आमकां NDZ नाका म्हणून हो NDZ नाका म्हणून म्हाजी मागणी आहा दर एक गोंयांत
आता एक आज तुमकां एक एग्जांपल दिता. हांवें पळय पत्राचेर येयला ते पयले बेतालबातीच्या गांवांत सुमार 150 सुमार 150 सुमार सर्वे नंबर येयल्या. म्हणजे हे सर्वे नंबर दाखयले तिथे एनडीझेड आहा. आता थंयसर सुबेजूय आसपाक शक्य आहा. आता थंयसर म्हणजे लँडूय एनडीझेड मतलब प्रायम लँडूय आहा ते कोणाचो राग आहा जाल्यार कोणें घालूंक लायला आसतलें सांगूंक जायना. पूण म्हाजी मागणी आहा दर एक पंचायत जे पत्रांचेर येयलेले आहा जे नोटिफिकेशन येयलेले आहा बाबा अमके सर्वे नंबर आहा ते एनडीझेड आनीकूय घालपाचे आहा. लोकांक दिसता थंयसर मॅनग्रोव्ज आहा जावं सँड ड्यून आहा जावं शेतां आनीकूय उरलेलीं आहा. ती म्हजी मागणी ह्या लोकांनी ही शेतां हे मॅनग्रोव्ज आहा ते जावं सॉल्टपेट आहा ते जावं कितें आहा तितले हे नो डेव्हलपमेंट झोनाक घालचे. कित्याक आमकां जाय उरलेले पिळगेकूय जाय एनडीए जाय. हे सगळे आमचे नॅचरल कितें आहा तितले आमकां सांबाळूंक जाय. पूण आतां हेका कित्याक नाका एनडीए म्हाका समजना. एनडीए आनी एनडीझेड दोनूय आहा. नो डेव्हलपमेंट एरिया अशें म्हणटात. हितून नो डेव्हलपमेंट एरिया वीच कम्स पुनल झोन हितून येता और हाय डेन्सिटी बिल्डींग आहा ते काय. सो तितून कितें नॉर्म्स आहा इवन एनडीझेड हाडलो वता थोडो म्हणजे मिनिमायज करपाक शक्य आहा डेव्हलप करपाक. हे येता एनडी आनी एनडीझेडान आहा ते मेजर जितले जावं सॉल्टपेन एग्रीकल्चर आमचे बाकीचे आहा ते सगळी जोडी फोंड सगळे. पूण आतां एक सांगप म्हाजी तुमच्या माध्यमांतल्यान हांव ह्या आमदाराक पावोवपाक सोदता. डोंट मिसगायड पीपल ऑफ गोवा. दोन एक गांवांनी वचोन मिसगायड करता हें बंद कर. जेन्ना आमकां एनडीए आमकां जाय उरला ते पिळगेक जे शेतां पाडां कितें उरलेल्या ते सांबाळपाक जाय. आनी तुका तूं अशें मिसगायड करता तशें लागता हे सगळे दिल्लीचे बिल्डर लॉबी लँड शापर आहा तेका सपोर्ट करता म्हणून. नाका जेन्ना तो नाका म्हणटा एनडीझेड नाका म्हणप म्हणजे हे वेलकम करप. ही शेतां पाडां ती डेव्हलप करपाक नाका. जेन्ना नाकारता पळय हा तो नाकारता एनडीझेड नाका म्हणटा. हे मंत्र्यानूय सांगला टीसीपी आपल्याक मॅसेज घालता म्हणून. हांव मागता दर एक गोंयकारान दर एक मतदारसंघांनी एक पंचायत 6-7 पंचायत एक मतदारसंघांनी जाता. तेणी सगळ्यांनी दर एक जे टीसीपीचे अधिकारी आहा ते ऑफिसान बसून दर एक मॅपींग पळयता दर एक गांवचे आनी ताका जाय कशें घालता. म्हजी मागणी दर एक पंचायतांनी हे व्हेरीफाय करचे जे जागे उरलेले आहा वीच लो लायन एरिया जावं शेतां जावं ही सरकाराक पावोवचे आनी हे एनडीझेडान घालून घेवची. ही म्हजी मागणी. आनीक लोकांनी ताळयो मारचे न्हू हिंगा मिटिंगेक वचोन आमकां एनडीझेड नाका म्हणून. आमकां एनडीझेड जाय आनी आमकां हे सगळे प्रिजर्व केले जाय. हे तुमच्या माध्यमांतल्यान हांवें दर एक आमकां कशें इफेक्ट जाता ते हांवें प्रेस दिला तुमकां दिता. तुमी पळयचे आनी कोण आनी तुमी पळयला आसतलें कोण 40 मतदारसंघांतले आमदार जावं कोण आमचे आमदार आहा ते कोणूय ओपोज करता एनडीझेड. पूण एकलोच आमदार एनडीझेड ओपोज करता. म्हाका आतां सदमना तो एनडी हे सदमता ना सदमता लोकांक कशें सदमायता हांव नडो. पूण हांव एकूच सांगता तुमच्या माध्यमांतल्यान हो बाणावळीचो मतदारसंघाचो आमदार तो सदमता तो शाणो सदमता सगळ्याक उंगली घालीत रावता तो. देर इज नथींग ही डजंट नो नथींग. ही नोज एवरीथिंग एंड एनीथिंग. दॅट वॉट ही थिंग्स. तो कॅप्टन तो पायलट आनी तो सगळो. सो लोकांक मिसगायड करिनाका. आमकां एनडीझेड नाका म्हणून मिसगायड करूं आमकां जाय. आमकां सगळे आमचे उरलेले आहा ते प्रिजर्व केले जाय
आणि त्या पासून तुमच्या माध्यमांतल्यान हांव दर एक पंचायताक रिक्वेस्ट करता जे तुम्ही पयचे गोंयचो गोंयचे जागे घातल्या ना घातल्या आनी खरेंच ते येता आनी घालूंक ना कोणाची इंट्रस्ट आसता कोणे मंत्र्याक असो कोणे मेळ्ळे आसतले ही आमच्या आतां बेतालबाती सुमार 1.5 लाख सुमार शेतां कोणे वयल्या पार्टीन घेतली आहा दिल्लीवाले घेतली आहा शेतां आनी तितून ती शेतां थोडी कमदातीची आहा इडीन लागलेली आहा ती घेतल्या हांव कमदातीचो प्रेसिडेंट आहा बेतालबातीचो म्हाका हो खबर आहा जे शेतां रोयताले ते टेनंट कशे आहा ते तेणी आउटरायट निघल्या जेन्ना ती कोण कितें काडटा ते हांव ते उपोज करता हांवें हेच्या पयलीं उपोज केला ती पूण ही शेतां आयज आमकांय कळोंक जाय पंचायताकूय कळोंक जाय ही एंटीझेडान घातल्या ना घातल्या वो ती भायर गेल्या जाल्यार ती घालची म्हजी मागणी दर एक पंचायता कडेन हे तुमी गांवाचे सगळे अख्खे सर्वे घेवचे सर्वे करचे आनी घालूंक ना ही सगळे ह्या एंटीझेडान घालचे तुमच्या माध्यमांतल्यान मंत्र्याकूय आमदाराकूय हांव सोजमायता तेणें सोजमोचे एनडीए कितें तें आनी कित्याक तूं नाका कित्याक म्हणटा कोणाक नाकारता कोणाक लागून दिल्लीवाले लॉबी काडून हांगासर घुरपाक उरलेली शेतां पाडां सगळीं काबार करपाक हांव तो नाका म्हणटा जाल्यार हांव नको आनी तेणें सांगचें कोणें ते मंत्र्यान सांगचें कोणें ताका मॅसेज धाडली आमच्या मतदार संघान एनडीए नाका म्हणून देव मिकी बाब म्हाका सांगपा येता बाणावली जर एमएलए नाका म्हणून जर अवेरनेस करता जर तो डोर टू डोर वयता कॅम्पेन करता मिटींग घेता जाल्यार तूं कितें करतलो जाय म्हणून सांगपा खातीर तुमच्या माध्यमांतल्यान तें सांग तूं भोंवचो ना थंय तूं सांगपा ना तांकां तूं कॅम्पेनींग करता आपली पळय तूं करचो ना हांव करतलो जाय म्हणून तुका आयज आमी कितें आयकलां जे मतदारसंघांनी दर एक गांवांनी मिटींग करप आनी लोकांक मिसगायड करप हांव तुमच्या माध्यमांतल्यान पयल्यार लोकांक सांगता आनी लोकांक म्हायती आहा हांव कित्याक कितें सांगता तें लोक म्हाज्याशी येतलो बाबा कितें कितें तें सांगपाक जाय नाजाल्यार तेणें हिंगा सांगचें आपूण कित्याक नाका म्हणटा तें कितें आनी 39 हेचेरूय मिसगायड करता अशें दिसता तुका तें ना 39चेर मिसगायड करून दाखयता ना 39 ए आनी एनडीए नाका म्हणून दाखयता हे तिनूय हांव ओपोज करता 39 ए गोंयाभर ओपोज करता कित्याक तुमी पयले आसतले स्विपींग पावर गिवन अनचेक पावर गिवन टू टीसीपी तेंचे हे आहा तेका चीफ टाउन प्लॅनिंगाक सगळ्यांक स्विपींग पावर दिलेली आहा तुमी म्हणल्यार मिसगायड करता म्हणून तो मिसगायड कशा भाशेन करता कितें म्हणून सांगता तो सांगता आमकां एनडीझेड नाका म्हणून तो सांगता पळय ते तुमी आयकला काय म्हणटा होय हांवें आयकलो तो कितें सांगता काय म्हणटा तो म्हणटा हिंगा थोडी म्हणटा थोडी शेतां म्हणटा तो घातल्यात तेणें म्हणटा तो 6 लाख सुमार जमीन काणवट करपाक घातलेली आहा आनी हिंगा 3 लाख सुमार म्हणटा तो दाखयता कोर्टाक कोण कोर्टाक गेलेला तेका दाखयता आपण पळय एनडीझेडूय केला म्हणून सो म्हाजी म्हणणी कितें एनडीझेड नाका कित्याक हे लोकांक सांगपाक जाता न्हू घालूंक ना घालची थोडी घातल्या म्हणून 6 लाख आहा जमीन तर काणवट करून जाल्यार ती 6 लाखूय जमीन तर अशें दिसता बाबा ही लो लायन एरिया शेतां आनी कसली जागे म्हणून दर एक वाड्याच्या गांवच्या लोकांनी फोकस करपाक जाय आनी सांगपाक जाय ही शेतां आमकां एनडीझेडान घालूंक जाय म्हणून पूण एनडीझेड नाका आउटरायट सांगप एनडीझेड नाका म्हणजे कितें जालें हेची तूं वोट सांग म्हाका एनडीझेड आउटरायट सांगता आपण तेजे म्हाका पोस्ट आहा पोस्ट आहा 39 ए एनडीझेड आनी एनडीए नाका म्हणटा सो आमी ओपोज करता 39 ए आमी ओपोज करता गोंयाभर ओपोज करता पूण आमी ओपोज करता एनडीझेडान ही सगळी शेतां पाडां सगळी आहा ती एनडीझेडान जाता आमदार कित्याक सांगता आमकां नाका एनडीझेड म्हाका आमकां लोकांक गोंयच्या लोकांक कळोंक जाय आनी तुमच्या माध्यमांतल्यान तो कित्याक नाका म्हणटा तो एनडीझेड म्हणजे एनडीझेड नाका म्हणटच ती शेतां पाडां हाल्या सगळी पळोवन भाटां करून निघतले सगळे दिल्लीवाल्या भायले येता तितले करून ते रावता बाणावलीन नवे प्रोजेक्ट बी येवपाचे आहा खूब येयलेले आहा तेज्या मतदारसंघात तेज्या गांवांत तुमी पळय दुसरे फावटी लिस्ट हाडून दिता तेज्या गांवांत कितले रस्ते शेतांतले रस्ते करून जागे केले ते
शेतांतले रस्ते तुम्ही म्हाका सांग तो काल हांवें तो व्हिडिओ पळयलो अलेक्स सिकेरान म्हणटा तो रस्तो व्हेला आनी तुमी आमदार आहा तो तुजो गांव कारमणा तुजो गांव अलेक्स सिकेर MLA आलो एनवायरमेंट मिनिस्टर आहा तेणे रस्तो केला तो येवपच करपाचे पळय तुमी नवच्या त्या जागेचो वचून तुमी प्रोटेस्ट करता थंयसर प्रोटेस्ट कित्याक करता गांवच्या लोकांक घेवन पण मिकी बाब विश्वजितान कोण आमदार हे डिक्लेअर करून नासले कोण मेसेजी करता तो तू डायरेक्ट वेन्सी म्हणटा तो कोण विश्वजितान म्हाका तर आतां दिसता तो एकलोच आमदार बोबा करता आपल्याच्या आमकां नाका म्हणून इंडियन नाका म्हणून सो इट इज ऑब्वियस नो तू वेन्सी म्हणटा तो आतां एकलोच आमदार बंद करता नाका म्हणटा इंडियन म्हणटा मागीर कोणाक मिनिस्टर मोविनूय एनडीझेड नाका म्हणटा न्हू तो होपत तो तेणे सांगला 94 सर्वे नंबर 94 94 and 88. हय 94 सर्वे नंबर 94 सर्वे सांकवाळ दाबोली आनी कोर्टाली नाका म्हणटा तेणे सारकें ना तेणे म्हटलं की टीसीपी जे हे करता ते ब्लाइंडली करता दोळे धाकून कारभार चल्ला म्हणून ते कारभार चल्ला जाल्यार पळय ते कारभार चल्ला म्हणून आमकां सांगची गरज ना त्या मंत्रिमंडळांत ते बसलेले आहा तेणी चर्चा करपाची सो बाकीचे अपोज करता एनडीझेडाक न्हू एनडीझेडाक ओपोज करना पळय तेणे ओपोज केला एक्सक्लुसिव्ह तेणे सर्वे नंबर दिवन पण तेणे आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीतले मांडला आपल्या कॉन्स्टिट्यूशन मांडला आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीतले मांडटा ना पळय तुमी समजू ना आमी तो एक सर्वे नंबर एक सर्वे नंबर येता सो थिंगा आनीकूय आसूं शक्य आहा पूण तू विश्वजिताची लायन धरता कशें दिसना तुका हांव कोणाची लायन धरिना हांव लायन धरपाची कॉस्ट आराच जायना तुमकां जाय तुमी म्हाका सांग तुमकां जाय एनडी नाका तुमकां खाल्लें जाय तुमकां नाका तुमकां जाय एनडी जाय नाका ते तुम्ही बट ऑलरेडी प्रोटेक्टेड जमीन आसा म्हणटा ती एनडी डबल प्रोटेक्शन कित्याक जाय फुल प्रोटेक्शन म्हणून तुम्ही सगळे जितले सर्वे नंबर दाखयल्या तितून थोडे दाखोवंक ना आसतले न्हू न्हू पूण पॅडी फील्ड जी आसता पळय ती प्रोटेक्टेडूच आसता Already protected आहा. ऑलरेडी प्रोटेक्टेड परत आनी कित्याक करपा जाय काय म्हणटा परत खरी ना आता तुम्ही पळोवप पळय प्रोटेक्टेड आहा म्हणून तुमकां कशें काल जस्टिस फर्दीन रिबेलोन प्रेस घेतली तेणे सांगले की ऑलरेडी आहा म्हणून ते आनी तेका डबल प्रोटेक्शन नाका म्हणून कालच सांगला थोडे तितून आता तुम्ही सोदपाक जाय आहा ते बरें आहा तितून ना ते घालूंक ना जाल्यार कितें करपाचें तो वेगळो पण ते- ना म्हजी म्हणणी ती आहा डायरेक्ट एनडीझेड तुम्ही स्टाडी केलं काय म्हणता हेच्या बाबतीत खंयची ना पयली तेच हांव पंचायताक तेच हांव म्हजी मागणी तीच आहा आतां हांवें तुमकां एक एग्जाम्पल दिला बेतालबातीच्या गांवांत सुमार 150 सुमार सर्वे नंबर दिल्या हांव एक 94 म्हणून सांगना मोर देन 150 तिका आनीकूय सुबेज आसतले आसपाक शक्य आहा आनी हांव जाणा आहा म्हणून सो थंयसर थोडी लँड आहा दिल्लीवाल्यांक शेतान दिल्लीवाल्यांक घेतले आहा सो ती तू दितलो एनडीझेड कर म्हणून सजेशन तू दितालो दितलो माझे सजेशन पडलेच ना हांवें पयले जेन्ना ते शेताक कोणें घेतले म्हणून 2006 घेतली ती हांवें 2008 पासून ओपन केले तिका सो ती दिल्लीकारांची एनडीझेड करू ना म्हाका खबर ना तूच सांगता न्हू आतां दिल्लीकारांची जमीन ना जाल्यार म्हाका करची म्हणून सांगला सो तुका तू दितलो काय म्हणून विश्वजिताक हे लेटर बीन त्यो कर दिल्लीकारांच्यो म्हणून सर्वे नंबर ना डेफिनेट दितलो ते तू स्टडी करू ना काय आसा ते ताज्यात आनीकूय आसतली न्हू पण ती तू स्टडी करू ना काय म्हणटा तिका आनीकूय स्टडी करपाक देखून हांवें तुका सांगला पंचायताक हांवें सांगला मागणी केले पंचायता कडेन हे सर्वे नंबर येयला आनीकूय आसतले कोणे आपल्या कोणे भाटाक कोणे शेताक कोणे घेतल्या तेणे घालूंक लायन लावूंक नासतली हाल्यार मागीर अशें जालां ही पळय इतली गाडी तुमी हूंय दिल्लेले काय म्हणून ही घालूंक ना म्हणून ताका म्हाजी मागणी सो मिकी पाशेको फुडल्या दिसांनी रोखडे जाता ज्यो दिल्लीकारांच्यो जमनी आहा त्यो एनडीझेड करच्यो म्हणून विश्वजिताक लेटर जी करतलो शेतां डेफिनेटली केन्ना पर्यंत करतलो हांव पयलीं पंचायता कडेन विसू मागता न्हू सो तू स्टडी करू ना अजून बाबा स्टडी केल्यार तुमच्या शेतालो हलो तुका खबरच ना म्हजी मागणी न्हू म्हजी मागणी हांव जाणा न्हू आनीकूय शेतां आहा म्हणून सो न्हू ती घालूंक कितली ना आसा आनीकूय म्हणजे कितली स्टडी केल्यार तू आंकडो सांगता आसलो आतां तुमकां हांवें सांगलो आंकडो सांगता तुमकां दुसरे फाटी आंकडो दिता कितली घालून सो प्रेस कॉन्फरन्स तू जेन्ना घेतलो फुडले टायम तू सगळे क्लियर आंकडे दितलो. पूण हांव तुका ना आतां तुमकां सांगता कित्याक दर एक पंचायता कडेन आतां मिटींग चलता सो हांव पंचायता कडेन मागता पंचायता कडेन मागता तुमी दर एक गांवांनी
जे सगळे नंबर ही शेतां पाडां बी सगळीं आहा नॅचरल आहा ती घालूंक ना जाल्यार तुमी ती घालची. सो वेन्झी एनडीझेड नाका म्हणटलो आणि बाणावले मिकी म्हणटलो एनडीझेड कर म्हणून अशी तुमची हे आसतली. हांव सपोर्ट करता एनडीझेड सपोर्ट करपाक आनी सगळीं शेतां पाडां कितें आहा ते सारक्यो फॉरेस्ट कितें आसा कितें आतां सांबाळूंक मागता एनडीझेडाक घालूंक मागता ती. जे भाशेन हो वेन्झी करता वेन्स मिटींग करता ते भाशेन तुम्ही करता काय म्हणटा आता तुम्ही म्हणटा पंचायत आमी आतां सद्याक आमी ही तुमच्या माध्यमांतल्यान दोन एक गांवच्या पंचायताक हांवें मागणी केली. हांव म्हणटा मिटिंग घेतलो काय म्हणटा तो घेता ते भाशेन तुम्ही घेतले काय म्हणटा गरज पडल्यार घेतलो सद्याक हांव पंचायताक तुमच्या माध्यमांतल्यान पंचायताक पावला आमचे दोन मतदार रिप्रेझेंटेटिव्ह जालो बाणावले तुमच्या माध्यमांतल्यान हांव पावयला आनी गरज पडल्यार ताका घेवन बसतलो. तुम्ही आमच्या माध्यमांतल्यान सांगले काय बरें आहा पूण तुम्ही एटलीस्ट पंचायतीक तरी बरयतले काय म्हणटा बरयतलो डेफिनेटली बरयतलो बरी पंचायत बरयतलो. तुम्ही हे ग्राउंड अजून वर्क करूच ना आणि प्रेस कॉन्फरन्स घेताय कशें दिसता तुमकां? तुम्ही अजून काय बरोवंक ग्राउंड कितें करपाक जाय तुम्ही बरोवंकूच ना म्हणटा अजून पंचायतीन एनडीझेड हांवें तुमकां कितें सांगलां तुमी सोदमूक नाका लावं नको हांवें पोस्ट पळयला. तो पोस्ट पंचायत पयला आयकून घे आयकलो मी हो पोस्ट पळयला हांवें प्रेसीक पळयला हांवें तेणें भाशणां केलेली ती पळयला आनी त्या पासत म्हाका म्हजी मागणी आशिल्ली बाबा ह्या लोकांक मिसगायड कितें करूंक आमकां एनडीझेड नाका म्हणून नाका कंप्लीट नाका म्हणप अशें तुमकां कशें लागता. ना तो तेजो स्टँड जालो तो सोड. तूं आतां एनडीझेड जाय म्हणून केन्नाच्यान स्टार्ट करतलो? बाणावले आयज हांवें सुरवात केली पणजे न्हू बाणावले केन्ना करतो? हांव सगळ्या पंचायताक लेटर बीन लेटर करून करतलो. आणि विश्वजिताक तूं दिल्लीकरांचे प्रॉपर्टी डिटेल्स दितलो ते एनडीझेड कर ना जाल्यार घालून घालून लायतलो. हे तू केन्ना पळयतलो घातल्या काय ना ते पयले पंचायताक लिस्ट घेतलो पंचायताक तुजें काम बरयतलो. स्टार्ट जावपाचें आहा थंय वर. येस थँक्यू. थँक्यू.